इतके सगळे आंबे कुठून आणले? चला मी तुम्हाला दाखवतो. घराच्याच पाठीमागे मोठी 2 आंब्याची झाडं होती. सगळेजण जाऊन तिथे आंबे वगैरे तोडून आणत होते. म्हटलं आपणच कशाला मागं राहायचं, आपण नाही जाऊया. कारण जिथे विषय पोटापाण्याचा आणि जिभेचा असला, तिथे समोरच असायला पाहिजे. मग गेल्या-गेल्या इतकी सगळी मोठी उंचावर झाडे दिसली होती. म्हटलं आता कसं तोडायचं? मग लक्षात आलं टोपीवाली आणि बंदराची गोष्ट. तसंच मी काहीतरी केलं. जे तिथले होते नव्हते सगळे गोटे झाडाला फेकून मारले आणि झाडाने पण मला मस्त असे आंबे असे फेकून मारले. मग काय पटापट आम्ही झोळी भरण्याचं काम केलं. आता झोळी तर काही होती नाही, पण आमच्याकडे छोटीशी कॅरी बॅग होती. आता माझ्या पिल्लूसाठी हे सगळं नवीन-नवीन आहे. त्यामुळे आम्ही खूप जास्त म्हणजे असं एक्सायटेड होतो ह्या सगळ्या आंब्यासाठी. मग खूप जास्त थकून गेलो होतो आंबे तोडून-तोडून. मग आता मुंग्या माशा मारण्यापेक्षा होती तिथली माती तोपर्यंत साफ वगैरे करून घेतली. बसून झालं होतं. म्हटलं चला आता घरी निघायला पाहिजे. कारण एकदम जास्त लोभ केलात मग तेही भेटणार नाही. घरी आल्या-आल्या मस्त कशा कच्च्या कैऱ्या कापून घेतल्या. त्यावर मस्त असं तिखट मीठ वगैरे टाकलं ना आमचं रडणं-दडणं होतं. कारण आम्हाला तिखटच खूप लागलं होतं. खायचं तर होतं पण तिखटही लागलं. मग कसं तर कसं शांत केलं. मस्त असं दोघींनी मिळून आंबे वगैरे एन्जॉय केले. पेजला आला असेल फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी इतकंच. चला मग बाय बाय.